नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी पांढरीशुभ्र इडली आणि चटपटीत सांबार. सर्वात आधी आपण डाळ शिजवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता इडलीचं पीठ कसं मस्त आंबलंय आणि जाळीदार झालंय. आता इडलीच्या साच्यांना थोडं तेल लावून घेऊया आणि त्यात हे मिश्रण व्यवस्थित भरूया. आता या इडल्या 10 ते 12 मिनिटांसाठी वाफवायला ठेवूया. सांबारसाठी एका पातेल्यात थोडं तेल गरम करा. इकडे आपली डाळ सुद्धा छान घोटून तयार आहे. यात थोडा चिंचेचा कोळ घातल्यामुळे सांबारला छान आंबटगोड चव येते. आता गरम तेलात जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी द्या. यात भरपूर कोथिंबीर आणि सांबार मसाला घालून थोडं परतून घ्या. मसाल्याचा सुगंध सुटला की त्यात शिजवलेली डाळ ओता. सांबारला एक छान उकळी येऊ द्या. याचा रंग आणि सुगंध अगदी बाहेरच्या सांबारसारखा येतोय. बघा, आपल्या गरमागरम मऊ इडल्या सोबत नारळाची चटणी आणि चविष्ट सांबार तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.